आणि विजय सलामी देताना आपण पाहिला वरदविनायक संघाला। दरम्यान आजच्या दिवसातल्या दुसऱ्या सामन्यामध्ये या ठिकाणी दोन संघ भिडतायत। श्रीदेव संघ नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलाय। सूरज गोलंदाजी मार्गवरती पहिला गोलंदाज आणि ओमकार आणि आशिष ही जोडी मैदानामध्ये आपल्याला दिसते। निहाल कडनं 3 चेंडूवरती 3 चौकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल ओमकारला। टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा फिरला होता, आपण पाहिलं तर थोडासा कट होताना पाहायला मिळाला। थोडीशी जागा बनवून मारण्याचा प्रयत्न केला गेला परंतु अखेरच्या क्षणी आपण पाहिलं तर कट करताना पाहायला त्या चेंडूला धावसंख्येला सुरुवात होते। एकच धाव घेतली गेली। लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन आपण पाहतो। ओमकार राईट हँड फलंदाज, त्यानंतर आशिष लेफ्ट हँड बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय। क्या बात आहे, चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा मध्ये तो हलक्या रीतीने ढकलून काढला चेंडूला। फाईन लेग मध्ये थर्डमॅन रिझन मध्ये पाठवला चेंडूला एका धावेसाठी आणि आपण पाहिलं 2 चेंडूवरती 2 धावा आलेल्या आहेत। टप्पा पडल्यानंतर थोडासा उसळी घेतोय चेंडू, जातो डिक्लेअर झोन मध्ये मारल्यानंतर आपण पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 3 धावांचा खेळ झालेला आहे। बॅटीची कडा यशी रक्षकाच्या हातामध्ये झेल, सुरेख झेल। आशिष बॅक टू द पार्ट गॉन। थँक्यू सो मच। 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपला। एक गडी टिपण्यामध्ये यश प्राप्त करतोय सूरज। आकुटप्प्यात चेंडूला हिट केलेला आहे, फेकी आलेली आहे। गडी बाद। किरण नो चेंडूवरती फटका चांगला एक्झिक्यूट केला होता परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तणात। फेकी चांगली झाली, गॅदर चांगलं झालं, यष्टींना चेंडू लावला गेला आणि तोपर्यंत आपण पाहिलं किरण आपल्या क्रीज मध्ये नव्हते, त्या कारणे गडी बाद। नो चेंडूवरती गडी बाद झाला तर निश्चितच हा चेंडू ग्राह्य धरला जाईल, म्हणजे चेंडू काउंट केला जाईल। सुरेख चेंडू, एक धाव काढली गेले चेंडूवरती। षटक संपलाय पहिल्या क्रमांकाचा। 2 गडीच्या मोबदल्यानंतर या ठिकाणी आईकरा संघ या ठिकाणी 5 धाव फलकात दिला जातोय। पुन्हा एकदा देवया टीचीला संधी ऐकू सुंदर संगीत। नवीन गोलंदाज येतो निलेश गोलंदाजी मार्कवरती। चांगली सुरुवात सूरजने केलेली आहे आणि त्या सुरुवातीला कुठेतरी कंटिन्यू करायचा आहे, त्या कारणे हा गोलंदाजी मार्गवरती येतोय। ओमकार खेळपट्टीवरती आहे। नोचा इशारा पंचांकडनं, त्यावरती फटका सुद्धा चांगला, फेकी चांगली परंतु नॉन स्ट्राईक। स्वतःला झोकून दिलेला पोहोचण्यासाठी क्रीज मध्ये, परंतु पंचांचा निर्णय काय असेल रिव्ह्यू घेतला गेलेला आहे पंचांकडनं। पाहूया हा गडी बाद आहे की नाही। गडी बाद या ठिकाणी। दुसरा नो चेंडू आहे, ज्या नो चेंडूवरती रचित पाटील आहे वन मॅन, लाखो करोडो दादाची फॅन। रचित पाटील आहे वन मॅन,
धावाच्या शेवट पहिला चेंडू नो होता त्यावरती रनआउट सुद्धा आहे, त्याकडे चेंडू काउंट केला जाईल. 6 धावा फलकावरती. पुन्हा एकदा निलेश, नवीन फलंदाज राज आहे. हलक्या रीतीने खेळून काढलेल्या चेंडूला निश्चितच फिल्डर येऊन फेकेल तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. 7वी धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. पकडला पकडला, पहिल्या ओव्हरला 5 होते. 5 होते 5. हलक्या रीतीने खेळून काढला चेंडू. एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलेला आहे. धावा फलकावरती आहेत 8. अजून 3 चेंडू बाकी असेल. निलेशने सुद्धा चांगली कामगिरी केलेली आहे या षटकामध्ये. सूरजने सुरुवात मस्त केली होती आणि त्यानंतर त्या सुरुवातीला कुठेतरी अजून साजेशा वर्क या ठिकाणी केला जातोय निलेश यांच्या मार्फत. एक धाव धावसंख्येमध्ये अजून ऍड केली जाईल. राज धीरज ही जोडी मैदानामध्ये आहे. पहिले 3 फलंदाज राज आणि ओमकार मैदानामध्ये आहेत अजूनपर्यंत. मधले 3 फलंदाज आशिषला बाद होताना पाहिला, किरण बाद झाला. आखूड टप्प्याचा चेंडू, आखूड नाही तर अति आखूड आहे. 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होतील. तर धावसंख्या आता मात्र पुढे सरली जाईल. 4 चेंडू 11 धावा फलकावरती लगावल्या जातात. 4 चेंडू 11 धावा झालेल्या फलकावरती. आता मात्र चांगली स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न हा एकवेळा संघाकडनं केला जातोय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु बॅटची खालची कडा लागून चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. एका धाव्याने धावसंख्येमध्ये अजून वाढ होईल. लास्ट बॉल बाकी असेल या षटकातला. धावा फलकावरती 12. पहिल्यामध्ये आलेला होता 5. त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत 7 धावा आलेल्या आहेत. शेवटचा चेंडू निलेश यांचा चांगला चेंडू कट केलेला आहे. थर्ड रिझन मध्ये चेंडू पाठवला 1 धावांसाठी. 1 धावाने हे षटक या ठिकाणी संपलं. ते 2 षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा 3 गडीच्या मोबदल्यानंतर आई एकवेरा संघ. लाखो करोडो दादाची फॅन, रचित पाटील आहे वन मॅन. लाखो अर्जुन येते गोलंदाजी मार्गावरती. 3रा षटक हाताळण्यासाठी. तर मात्र चांगली स्थितीमध्ये 3 गडी बॅक टू डिपार्ट जाऊनही 1 धाव या ठिकाणी वर ठेवलेली आपल्या संघासाठी. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला. निश्चितच ज्या टायमाला मुलाखत टॉसमध्ये केली गेली होती सिद्धदेव संघाचा कर्णधार निश्चितच 22-23 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करूया. आणि त्यानंतर फलंदाजी करत असताना ऐकबऱ्याच संघाचा कर्णधार या ठिकाणी 24+ करण्याचा प्रयत्न करू असा निर्धार केला होता. आणि त्या निर्धारामध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत सुरुवात श्रीदेव संघाकडनं चांगली झाली होती परंतु त्यानंतर स्वतःला या ठिकाणी सावरलं आणि त्यानंतर 24+ करण्याचा प्रयत्न आतापर्यंत सक्सेसफुल झालेला आहे आईकोऱ्या संघाचा. 16 धावा आहेत. आता मात्र आकुटप्यात चेंडू होती हिट करण्याचा प्रयत्न. फेकी आलेली आहे. फेकीचा गॅदर या ठिकाणी होताना थोडासा विकेट किपर या ठिकाणी फंबल. पण तो एकच धाव भेटू शकेल या चेंडूवरती. एका धाव्याने धावसंख्या 17 17 धावा फलकावरती लगावल्या जातात. ज्या ठिकाणी 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय म्हणजे 16 मध्ये 17 आलेले आहेत. हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये. 1 धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड होईल. तर 5 चेंडू 18 धावा फलकावरती. अजून लास्ट चेंडू बाकी आहे. अर्जुन पुन्हा एकदा शेवटचा चेंडू टाकण्यासाठी स्ट्राईक एंड वरती ओमकार. बॅटीची कडा. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये. षटक 3रं संपला आहे. 3 गड्यांच्या मोबदल्यानंतर 19 धावा फलकावरती लगावल्या गेल्या आहेत. मधल्या फळीतला एक फलंदाज आहे ओमकार या ठिकाणी आपण सलामीच्या रूपाने आला होता. चला नेक्स्ट मॅच साठी विघ्नेश फायटर रेडी राहायचं आहे.
UCC आणि विघ्नेश फायटर दोघांनी रेडी राहायचंय. आकुटाबाई चेंडू त्याआधी प्रहार केला गेलेला आहे. क्षेत्ररक्षण चांगलं, फेकी सुद्धा चांगली केली गेलेली आहे. तर निश्चितच निर्धाव चेंडू येतोय. मितेशजी पाटील 9799 यांच्या हस्ते हा टॉस केला जाईल. तर विघ्नेश फायटर कर्णधार रेडी राहा, UCC कर्णधार रेडी राहा. 5 चेंडूचा ह्या इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीला फटका. आता मात्र ओमकारने मनामध्ये विचार केलाय की एक मोठा फटका मारूनच जाणार. तो मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामध्ये क्षेत्ररक्षण चांगलं घडलं जाते श्रीदेव संघाकडनं. आणि अडल्यानंतर निश्चितच मनामध्ये विचार करा ओमकार का मी काहीतरी चुकी करतोय का. पुन्हा एकदा त्यात मधला फटका या ठिकाणी फेकी आलाय, गडी बाद. शरद हो बोल बाला एक वीरा चषक फेमस झाला. थँक्यू डीजे. 3 चेंडू आतापर्यंत संपलेला 19 धाव फलकावधी. आता मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव टाकणार. यश वाळकरकडनं यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक. जर राहुलने एक चौकार मारला तर आणि राहुल चौकार आलेला आहे. शरद हो बोल बाला, एक वीरा चषकाचा वीरा शरद हो बोल बाला. आमच्या रचिताचा एक 4 धावांनी धावसेमध्ये वाट 23. 23 धावा, 2 चेंडू बाकी आहेत. 2 चेंडू बाकी आहेत अजूनही. धावा 26. यश वाळकर यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक लगाव हॅलो चिक. लास्ट बॉल 24 धावा. यष्टांच्या थेट बाहेर चेंडू. नोचा इशारा पंच. लास्ट बॉल अजून बाकी असेल. 25 धावा फलकावरती आहेत. सुरुवात चांगली होती या षटकाची, परंतु एक चौकाल्यानंतर थोडासा दबावामध्ये गोलंदाज सुरेश ऑन साइडला मारला. फटका आहे. चांगले क्षेत्ररक्षण, गॅदर चांगलं यष्टी लावला गेला चेंडू आणि रनआउटच्या रूपाने घरी गारद. षटक 2 संपले. 4 षटक संपली. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 25. लाईनअप यष्ट्या यष्टींसाठी या ठिकाणी घेऊन जाईल. आजच्या दिवसाचा तिसऱ्या सामन्याचा या ठिकाणी टॉस केला जातोय. मितेशजी पाटील यांच्या हस्ते. टेल्स इज द कॉल. आतापर्यंत 2 सामन्यामध्ये टेल आला होता आणि आता मात्र हेड झालेला आहे. नाणेफेक जिंकलेला संघ विघ्नेश फायटर संघ.
सिद्धेश नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? प्रथम क्षेत्ररक्षण करताना समोरच्या संघाला किती धावांपर्यंत थांबवाल? 24च्या आतमध्येच. आता तुकाराम पाटील डाऊन झाले. मी बंद पडते. ठीक आहे फील्डिंग आहे ना. थोडंसं टेक्निकल व्यत्ययानंतर आपण पाहतोय पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेने वळूया. आपण पाहतोय स्पर्धा आयक्विरा क्रिकेट क्लब आयोजित आयक्विरा प्रीमियर लीग मनलपाडा या स्पर्धेतील आपण पाहतोय. या स्पर्धेत आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. येणाऱ्याच क्रीडा रसिकांचे हार्दिक स्वागत. तमाम संघांचे हार्दिक स्वागत. दरम्यान रंगणार आपण सामना पाहतोय. आजच्या दिवसाला दुसरा सामना ज्या ठिकाणी 26 धावांचा टार्गेट घेऊन उतरलेला संघ आपण श्रीदेवचा संघ पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण चांगली पैकी वा रे वा. चांगलं क्षेत्ररक्षण घडल्यानंतर गडी बाद. थँक्यू सो मच. आपण पाहतोय
आतापर्यंत धावा फलकावरती किती आहेत? धावा फलकावरती आहेत 7. एक गडी डिपार्ट केलेला आहे. विशू येते फलंदाजी मार्गवरती. मात्र परिस्थिती थोडीशी श्रीदेव संघाची या ठिकाणी थोडीशी खराब दिसते, कारण धावा फलकावरती फक्त ना फक्त 7 ज्या ठिकाणी खेळ संपलेला आहे 9 चेंडूंचा, आणि एक गडी सुद्धा ओपनिंगचा फलंदाज बाद झालेला आहे. हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव काढली गेली चेंडूवरती आणि एका धावाने धावसंख्या 8 वरती पोहोचली जाते. ज्या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलेला आहे. तर मात्र 26चं इक्वेशन होतं, म्हणजे जो विचार होता आयोगात संघाचा की 24च्या वर 1-2 धावा ठेवूया, आणि त्या विचारामध्ये सक्सेसफुल ठरलेला. आता मात्र क्या बात आहे, खूपच चांगलं क्षेत्ररक्षण घडलं जाते या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली गेलेली आहे. धावा फलकावरती आहे. आता मात्र वाढत आहेत. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 9 धाव फलकावरती लगावल्या गेलेल्या आहेत. तर लास्ट बॉल असेल या षटकातला. 9 धाव फलकावरती आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज या ठिकाणी मयूर. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी सुद्धा झालेली आहे. तोपर्यंत क्रीज मध्ये आपल्या व्यवस्थितरित्या पोहोचत असताना फलंदाज, आणि एक धाव कंप्लीट झाल्यानंतर 2 षटकं या ठिकाणी संपली गेली आहेत. 2 षटकाच्या समाप्तीनंतर आपण धावा फलकावरती पाहिलं तर 10 धावा, ज्या ठिकाणी 26 धावांचा पाठलाग होतोय. तर मात्र 12 चेंडू आहेत. 12 चेंडूमध्ये अजूनही हा सामना जिंकण्यासाठी श्रीदेव संघाला 16 धावांची गरज असते. संख्या पाहिली तर 10 वरती आहेत, आणि 16 धावांची गरज असेल जेव्हा शेवटची 2 षटकं येतील. त्या 12 चेंडूंमध्ये 16 धावांची गरज असेल श्रीदेव संघाला. अर्जुन विशू ही जोडी मैदानामध्ये आहे, आणि या जोडीला करून दाखवायचं आहे. निश्चितच हा सामना जिंकायचा असेल तर 8-8च्या सरसने खेळायचं आहे. आता मात्र फ्लॅटेड डिलिव्हरी होती. लेगस्टॉपच्या बाहेर चेंडू. वाईटचा इशारा पंचांकडनं दिला जातोय. पाहिजे मला माहिती आहे कोण येणार, ती मनीष आणि अल्केश येईल ना. फ्लाइट डिलिव्हरी ही सुद्धा होती, आणि त्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण घडलंय. फटका चांगला एक्झिट केला गेला होता. प्रॉपर या ठिकाणी टायमिंग घेऊन फटका मारला होता, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक होता. चांगलं क्षेत्ररक्षण घडलं, आणि एक धाव सुद्धा काढली गेली चेंडूवरती. आतापर्यंत पाहिलं तर थोडंसं कमबॅक या ठिकाणी झालेलं आहे फलंदाज, कारण या अगोदर चेंडूवरती अतिरिक्त एक धाव आलेली आहे. थोडीशी जागा चला या ठिकाणी झाड पाहतोय. पतंगाचं झाड आहे. पानं बिना काय दिसत नाही आहेत, त्याच्यावरती पतंग दिसत. म्हणजे या ठिकाणी या स्पर्धेसाठी या स्पर्धेमध्ये आल्यानंतर कळलं की पतंगाचं सुद्धा झाड असते. कॅमेरामन दर्शवायचं आहे पतंगाचं झाड सगळ्यांना. पतंगाचं झाड ना तर मला सांगतील की काय खोटं बोलतो. क्या बात आहे. पतंग उडवत असताना निश्चितच या झाडामध्ये अटकून पतंग राहिलेले आहेत ते त्या कारणे त्या झाडाचा क्या बात आहे. विशूच्या बॅटचा हा कवच दिशेला चौकार, 4 धावा.
चौका ठोकला, त्यानंतर आपण पाहिलं दबावामध्ये गोलंदाज आणि आता मात्र फलंदाज बाद. सात धावांची गरज. धावा फलकावरती आतापर्यंत 19 पाहतोय आपण आणि ज्या ठिकाणी 5 चेंडूंचा खेळ संपलाय. जितू क्षत्रिय या आपल्या विरार वसई अंडरबॉक्स क्रिकेट असोसिएशनचे सचिव जितू क्षत्रिय विनंती असेल मंचावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. मोहनीश नवीन फलंदाज हलक्या रीतीने खेळून काढलाय चेंडूला. एक धाव काढली म्हणजे षटक तिसऱ्या क्रमांकाचा संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यानंतर धावा फलकावरती 2020 20 धावा. येणारे चेंडू आहेत 6 मध्ये 6 धावांची गरज. ऐकूया एक सुमधुर संगीत देऊया टीचरला संधी. रोहन होतोय हे षटक हाताळण्यासाठी आणि मोहनीश अर्जुन ही जोडी मैदानामध्ये आहे. ज्या ठिकाणी 6 चेंडूंमध्ये 6 धावांची गरज असेल. बॉल टू बॉलचं समीकरण आहे. निश्चितच 2-3 चेंडूवरती एकेरी धाव आली तर निश्चितच आपल्याला अटॅकिंग फिल्डिंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. तर निश्चितच हा चेंडू त्यासाठी आपण पाहतोय हलक्या रीतीने घेऊन काढलाय चेंडूला. निश्चितच डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव फलकावरती लगावली जाते. 5 चेंडू मध्ये अजूनही 5 धावांची गरज आहे. 1-2 चेंडू धाव आले तर निश्चित थोडंसं या ठिकाणी दडपण येऊ शकते श्रीदेव संघासाठी. परंतु दोन्ही फलंदाज अर्जुन पाहतोय मोहनीश पाहतोय एक महत्वाचा फलंदाज आहे श्रीदेव संघाचा. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नाला आतापर्यंत त्या प्रयत्नामध्ये दोन्ही फलंदाज सक्सेसफुल ठरले गेले आहेत. आता मात्र 4 चेंडू मध्ये 4 धावांची गर्दी या ठिकाणी प्रेक्षकांची जमलेली आहे आणि जसजसा वेळ जसजसा सामने या ठिकाणी रंगतदार पाहायला मिळते तसतशी अजून पब्लिक या ठिकाणी या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. 3 चेंडू 3 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी श्रीदेव संघाला याच थोडासा विचार विनिमय केला जातोय. चला 3 चेंडू 3 धावांची गरज. 3 चेंडू 3 धावांची गरज. अर्जुन 3 चेंडू 3 धावांची गरज. हो करायला लावले सर. केले चला 3 चेंडू 3 धावांची गरज. एखादा निर्धाव चेंडू थोडासा या ठिकाणी ऐकवेळ संघ मॅच मध्ये येऊ शकतो. ऑन साइडला ढकलल्या निषेधाचा क्षेत्ररक्षक वेगाने आला होता चेंडूवरती परंतु या ठिकाणी काही करता आलेलं नाही कारण ही धाव कंप्लीट होताना पाहायला मिळाली. 2 चेंडू 2 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी श्रीदेव संघाला मॅच मध्ये सुरच वाढलेली आहे. निश्चितच दबाव सुद्धा वाढलाय. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय दोन्ही फलंदाज आहेत मोहनीश आणि अर्जुन आतापर्यंत चांगली परिस्थितीमध्ये आहेत. परंतु आता मात्र ज्या ठिकाणी अटॅकिंग फिल्डिंग लावली गेली आहे मोहनीश यामध्ये विचार काय करेल निश्चित या चेंडूवरती काय विचार करतोय हे दर्शवून दिली या चेंडूवरती. पुन्हा रोहन सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडू 2 धावांची गरज. मोहनीश करता पडणारा चेंडू ऑन साइडला ढकलला गेला. 1 धाव डिक्लेअर झोन मध्ये.
1 बॉल 1. मात्र या ठिकाणी हा चेंडूवरती अशा पद्धतीचे भरपूर सामने झाले. एक चेंडू मध्ये 1 धाव असताना या ठिकाणी डिफेंड सुद्धा झालेले आहेत भरपूर मॅच आणि 1 मध्ये 1 काढलेली गेली सुद्धा आहे. तर निश्चितच या सामन्यामध्ये अजूनपर्यंत काही सांगू शकत नाही काय घडेल. अटॅकिंग फिल्डिंग लावली गेलेली आहे. निश्चितच रोहनला हा चेंडू चांगल्या पद्धतीने हाताळावा लागणार. आता रोहन कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकेल यावर सुद्धा लक्ष असेल. यानंतर होणारा सामना निश्चित आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतील UCC संघ आणि विघ्नेश फायटरचा संघ हे दोन्ही संघ आपण पाहिलं तर मागच्या आठवड्यामध्ये झालेल्या तुकाराम पाटील चषक मध्ये दोन्ही संघ अंतिम 10 मध्ये होते. आणि या ठिकाणी अर्जुनच्या बॅटिंग येतोय विजयी चौकार. 4 धावा. श्रीदेव संघ आपल्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला मिळतो. मितेश पाटील सर आपण या तुमच्या हस्ते मॅचचा पुरस्कार दिला जाईल. 6 चेंडूमध्ये 8 धावांची गरज होती. त्यावेळेस मैदानामध्ये उतरला गेला होता आणि सूझबूझ की क्रिकेट दाखवली आणि अखेरच्या चेंडूवरती सुद्धा 1 मध्ये 1 धाव गरज असताना